नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी निलेश राजपूत आणि मी एक ट्रेडर आहे. खूप दिवसांपासून ट्रेडिंगचं स्वप्न आहे. पण एक अडचण होती, कॅपिटल नव्हतं. बऱ्याच भावांचं असं म्हणणं असतं की कॅपिटलशिवाय आपण ट्रेडिंग करू शकत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की मेहनतीपासून आपण पैसे कमवू शकतोय आणि त्या पैशाने आपण ट्रेडिंग करू शकतो. तसंच मी त्यामुळे आता ठरवलं आहे की ॲज अ झोमॅटो पार्टनर आपण जॉइन करायचं आणि त्यामधून जे काही आपल्याला अर्निंग मिळेल, त्या अर्निंगमधून आपण स्टेप बाय स्टेप ट्रेडिंग स्टार्ट करूया. हा प्रवास यासाठी चालू करतोय की जे काही मिडल क्लास भाऊ आहेत आपले, लाईक मी पण मिडल क्लासच आहे. बट जे पण मिडल क्लास आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल आणि खरं तर ज्यांना खूप ट्रेडिंग करण्याची इच्छा आहे आणि जिद्द आहे मनापासून, तर ते ह्या ब्लॉगमध्ये खूप काही गोष्टी शिकणार आहेत. जसं काही मी तुम्हाला ॲज अ झोमॅटो पार्टनर तुम्हाला लाईक समजेल की आज पार्ट टाईम आपण किती अर्निंग करू शकतो. तर ती अर्निंगसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि माझा रिअल टाईम एक्सपिरियन्ससुद्धा तुम्ही बघणार आहे, जो की मी तुम्हाला शेअर करेल डिलिव्हरी करतानासुद्धा. आणि जी काही अर्निंग होणार आहे, तर ती तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि त्या अर्निंगमधून आपण काही सेव्हिंग करणार आहे, लाईक समथिंग 5,000 टू 6,000 जर अर्निंग झाली, तर आपण त्या अर्निंगमधून ट्रेडिंग स्टेप बाय स्टेप स्टार्ट करणार आहे आणि त्या ट्रेडिंगमधून आपल्याला जो काही प्रॉफिट आणि लॉस होणार आहे, तो सुद्धा मी तुम्हाला जेन्युइनली शेअर करणार आहे. ठीक आहे, बट प्रॉफिट अँड लॉस इज अ पार्ट ऑफ द गेम. बट हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. तर नक्कीच त्यांनी हा ब्लॉग बघायला पाहिजे, ज्यांना पैशांची खरंच अडचण आहे आणि ते काहीतरी करू इच्छिता, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल. थँक यू. चला मित्रांनो, तुमचा भाऊ चालला आता डिलिव्हरी ऑर्डर मारायला, जसं की तुम्ही बघू शकताय. चलो मेरे भाई, आपल्याला आता ऑर्डर भेटलेली आहे आणि आपण आता हिला डिलिव्हर करण्यासाठी जाणार आहे हिच्या ॲड्रेसवर. मॅप पण एवढं खतरनाक आहे ना, मला तिकडून 2.5 किलोमीटर लोकेशन दाखवलं आहे. बट मी थोडंसं वाचलं आहे आणि माझ्या पद्धतीने आलो तर डायरेक्ट 1 किलोमीटर कमी झालं आहे. एवढं खतरनाक असतं हे मॅप. आपण चाललो आहे लोकेशनला, बघू आता. आणखी तिथे एक विषय असा आहे, मला एक गोष्ट अशी आवडत नाही, जी की आपण जेव्हा गेटवर जातोय तेव्हा ते व्हेरिफिकेशन, मास्क काढा, कॅप काढा, फोटो काढू द्या, ही गोष्ट मला आवडत नाही. या गोष्टीमुळे बराच टाईम वेस्ट होतो. बट एका साईडने बघितलं तर ती गोष्ट चांगली पण आहे, कारण की एक सिक्युरिटी पर्पजसाठी चांगली आहे ती. मी ॲज अ जर डिलिव्हरी पार्टनर विचार करून चालणार नाही असंच. तर मित्रांनो, आपण ऑर्डर डिलिव्हर केली आहे फायनली. तर मी तुम्हाला दाखवतो की अर्निंग किती झाली या ऑर्डरमध्ये. जवळपास हे 2.5 किलोमीटरच्या जवळपास अंतर होतं. तर मग त्याची आपल्याला अर्निंग आली आहे बघा, 60 रुपीज. असं आहे खतरनाक. भावांनो, तुझ्या भावाने ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आता, सेकंड ऑर्डर. तर तुम्ही बघू शकता बा, आता सध्या आपण लिफ्टमध्ये आहे आणि सेकंड ऑर्डर आताच दिली. बट ते प्राइसच दाखवत नाही किती भेटले तुम्हाला. सध्या इथे लो कनेक्शन आहे ना, नेटवर्क कनेक्शन. हो, सेकंड ऑर्डरमध्ये पण आपल्याला 60 रुपीज भेटलेले आहे आणि डिस्टन्स दाखवतो आहे टोटल 6.5. बरोबर आहे, बहुतेक त्यांनी ना ते डिस्टन्स घेतलेलं आहे. आपण ऑर्डर घ्यायला गेलेलो ते वेगळं डिस्टन्स आणि इकडे आणण्याचं डिस्टन्स वेगळं आहे. तर बघा तुम्ही, 60 रुपीज म्हणजे 2 ऑर्डरमध्ये आपण 120 नियर बाय अर्निंग करून घेतली. तर बघूया आणखी. तर मित्रांनो, मी आता जस्ट घरी आलेलो आहे ऑर्डर कंप्लीट करून. ॲक्च्युली माझं गिग 12 वाजेपर्यंत बुक होतं. बट मला वाटलं की आता घरी जाऊयात, सो दॅट्स वाय मी आता जस्ट घरी आलो आहे ऑर्डर कंप्लीट करून. ॲक्च्युली मी 11 वाजेपर्यंतच, आता बहुतेक 11 वाजलेत, तर मी 11 वाजेपर्यंतचेच गिग केलेत. तर त्यामध्ये आपण बघूया की मला अर्निंग किती झाली. 10 ऑर्डर समथिंग मी केल्या आहेत आज कंप्लीट. सो आपण बघूयात की आज किती अर्निंग झाली, जसं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, आपण आज 705 रुपयाची अर्निंग केलेली आहे
जसं की तुम्ही बघू शकतात. आणि जर तुम्हाला खाली पॉकेट बॅलन्समध्ये ₹290 दिसत असतील तर ॲक्च्युली ते असं झालं की मला 2 कस्टमरनी कॅश दिलेली होती. सो दॅट्स वाय तिथे तुम्हाला ₹290 दिसत आहेत, नाहीतर तिथं ₹705 दिसले असते. सो मी कॅश कलेक्ट केलेली आहे, तर ते मी डिपॉझिट करणार तेव्हा ते शो करणार आहेत. हे बघा मित्रांनो, बरेच लोक आपल्याला म्हणतील की हा एक छोटा जॉब आहे, यामध्ये काही अर्निंग नाही आहे. बट ज्याला मेहनत करायची असते ना, तो कसंही करतो, तुम्हाला तर माहितीच आहे. सो ज्याला मेहनतीचं फळ पाहिजे असेल तर तो काही करायला रेडी असतो आणि असे कधी एक्सक्युजेस वगैरे देणार नाही स्वतःच्या मनाला की नको आज नाही, उद्यापासून करू, परवापासून करू, असं बिलकुल करणार नाही. आणि जो ॲक्च्युली जिद्दी असतो ना स्वप्नांना घेऊन, तर तो कधी कोणतंही काम करेल आणि त्याला एक गोष्टीची कधीच लाज वाटणार नाही की मी हे काम करतो आहे, ते काम करतो आहे. ॲक्च्युली मी स्वतःसुद्धा बरेच जॉब केलेले आहेत आणि काही स्वतः इव्हन मी चायचासुद्धा बिझनेस केलेला आहे. अशी मला कोणत्या कामाची लाजसुद्धा नाही आहे. सो मी हे काम करून मला जे स्वप्न साकार करायचं आहे ते मी करणारच. आपण करूया स्टार्ट हळूहळू ट्रेडिंग. सो तुम्ही माझ्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये बनून राहा. आपण नेक्स्ट पण ब्लॉग टाकणारच आहे. सो तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट करत राहील गाईज. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची मदत लागली तर माझ्यापर्यंत रीच आऊट नक्की करा. माझ्याकडून जशी हेल्प होईल मी तशी तुम्हाला करेल. सो थँक्यू सो मच माझा ब्लॉग बघण्यासाठी. थँक्यू.